नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे. जो त्यासाठी शासनाचा जो जी आर आलेला आहे, त्या जी-आरमध्ये जे शेतरस्ते आहेत ते शेतरस्ते रुंदीकरणाबाबत या ठिकाणी जी-आर काढलेला आहे शासनाने. आता रस्ता रुंदीकरण होणार आहे, म्हणजे जे शेताकडे जाणारे जे रस्ते आहेत ते रुंद होणार आहेत. त्यानंतर जे त्या रस्त्यांची जी रुंदीकरणाची जी नोंद आहे ती सातबाऱ्यावरती होणार आहे आणि त्याबद्दलचे जे खटले असतील, जे प्रकरणं असतील ते 90 दिवसाच्या आत निकाली काढावेत असे शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर काय जी-आर आहे, काय या ठिकाणी तरतुदी जी-आरमध्ये शासनाने दिलेल्या आहेत, तर आपण पुढे ते बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी शासनाचा जी-आर आहे तो जी-आर या ठिकाणी दिलेला आहे. शेतरस्ता उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्याबद्दल ज्या नोंदी असतील ते नोंदी सातबाऱ्यावरती करणं आवश्यक आहे असा दिशानिर्देश शासनाने या ठिकाणी दिलेला आहे. शासनाने या ठिकाणी सांगितलेले बघा, जमीन महसूल जो कायदा आहे तो 1966च्या 143 नुसार पूर्वीचे जे रस्ते होते ते बैलगाडीच्या सहाय्याने केले जायचे. तर त्या वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती आणि अधिक प्रगतशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहेत. त्यामुळे शेतीच्या ज्या वाढत्या यांत्रिकीकरणाच्या मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे आता असामान्य झाले. परंतु पूर्वीच्या ज्या अरुंद पायवाटा होत्या किंवा बैलगाडी मार्ग होते ते मोठ्या अवजारांसाठी आणि वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकीकरणाच्या फायद्याने ते मर्यादित करत आहेत, म्हणजे ते रस्ते अपुरे ठरत आहेत. त्यामुळे शासनाने काय केले आहेत, मोठे कृषी अवजारे आणि रोटावेटर असतील, तुमचे ट्रॅक्टर असतील, हार्वेस्टर असतील, यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद आणि सुरक्षित वाहनासाठी पारंपरिक अरुंद शेतरस्त्यांऐवजी रुंद शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी शासनाने हा जी-आर काढलेला आहे. या ठिकाणी शासनाने सांगितलेलं आहे, 1966 कलम 5 नुसार शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळण्याचा हक्क शेतकऱ्यांना आहे. तथापि सदर रस्त्यांच्या नोंदी कोणत्याही अधिकारात अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होत होते. त्यामुळे शासनाच्या असे निदर्शनास आले की सबब या तरतुदींचा जो प्रभाव आहे तो प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या सक्षम आणि प्राधिकारी यांना मान्यता दिलेली आहे. शेतरस्त्यांची जी अधिकृतपणे जे सातबाऱ्यात उतराच्या इतर हक्कांमध्ये नोंद होणे आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी शासनाने सांगितलेलं आहे की पूर्वी जे रस्ते आहेत त्यांची नोंद होत नसल्याने त्यामुळे अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होत होते. त्यामुळे आता जे रस्ते शासन तयार करून देणार आहे त्याची अधिकृतपणे सातबाऱ्याच्या इतर हक्कांच्या विभागामध्ये नोंद व्हावी असं शासनाने या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. बघा, या ठिकाणी खालील काही घटक शासनाने या ठिकाणी जी-आरमध्ये दिलेले आहेत. बघा, जे पूर्वीचे जे कार्यवाही करताना वाढते यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जे पारंपरिक अरुंद क्षेत्ररस्त्यांऐवजी योग्य रुंदीचे क्षेत्ररस्ते उपलब्ध करून द्यायचे आहेत असे शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, या ठिकाणी शासनाने दुसरा घटक सांगितलेला आहे, सक्षम अधिकारी आणि प्राधिकारी यांना सांगितलेलं आहे की ज्या रस्त्यांवरील जे अडथळे आहेत त्या अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या क्षेत्ररस्त्यांच्या अधिकृतपणे सातबाऱ्याच्या हक्कामध्ये नोंद करायच्या आहेत. म्हणजे रस्त्यांवरील जे अडथळे असतील ते अडथळे दूर करून त्याची जी नोंद आहे ती नोंद सातबाऱ्यावरती करणं आवश्यक आहे असे सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसरा जो घटक सांगितलेला आहे तो सांगितलेला आहे की जेव्हा अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांच्या आत जे अर्ज सादर झालेले आहेत त्यांचा निकाली काढणं आवश्यक आहे असं शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, पहिला जो घटक दिलेला आहे शासनाने सांगितलं आहे की या ठिकाणी पारंपरिक जे अरुंद क्षेत्ररस्त्यांऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे. म्हणजे जे पूर्वीचे जे पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग होते ते आता मोठे कृषी अवजारे किंवा असतील, तुमचे उदाहरणार्थ ट्रॅक्टर असतील, रोटावेटर असतील, हार्वेस्टर असतील, यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद आणि सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरत होते. त्यामुळे शासनाने काय केलं आहे, या ठिकाणी त्यावरती निर्णय घेऊन या ठिकाणी रस्ते रुंदीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी तुमचं जे शेतीसाठी जे असणारे अवजारे आहेत, ट्रॅक्टर असतील, रोटावेटर असतील, यांच्या वाहतुकीसाठी तसेच वाहनासाठी शेतरस्त्यांच्या बाबतच्या शेतकऱ्यांची जी मागणी होती ती मागणी व आवश्यकता तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित अधिकारी यांना तपासणी करून
पारंपरिक अरुंद क्षेत्ररस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले क्षेत्ररस्ते उपलब्ध करून द्यावेत असे शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, शासनाने अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की भौगोलिक परिस्थितीचा आढावा करून त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी क्षेत्ररस्त्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची जी मागणी आणि आवश्यकता आहे त्यानुसार भौगोलिक परिस्थितीची पाहणी करून किमान 3 ते 4 मीटर रुंदीचे रस्ते तयार करून द्यावेत असे या ठिकाणी शासनाने अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. बघा, या ठिकाणी शेतकऱ्याची जी मागणी केलेल्या रस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करायची आहे. त्यानंतर रस्त्याची आवश्यकता तपासायची आहे. अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा, इतर वहिवाटांचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी. शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा व आक्षेपांचा विचार करावा. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ता जात असेल त्यांचे जे काही हक्क असतील, त्यांच्या ज्या अडचणी असतील, आक्षेप असतील, त्यांचा सुद्धा विचार करायचा आहे या ठिकाणी असे शासनाने त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे. सदर बाब विचारात घेऊन वाढते यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट आणि योग्य रुंदीचा क्षेत्ररस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल, शेतामधून उपलब्ध करून देणं जर शक्य नसेल, परंतु जर रुंद क्षेत्ररस्त्याची आवश्यकता जर असेल तर इतर पर्यायी मार्गाचा विचार करावा. जर तो थोडा लांबचा असेल तरी चालेल आणि तो देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच म्हणजे आवश्यकतेनुसार 3 ते 4 मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद क्षेत्ररस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यायचा आहे असं अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलं आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की लोकेशनला जाऊन म्हणजे त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या जे स्थानिक भौगोलिक परिस्थितीची तपासणी करावी. त्यानंतर त्यांच्या हक्कांचा आणि अडचणींचा तसेच आक्षेपांचा विचार करावा. त्यानंतर रस्ते उपलब्ध करून देताना त्यांच्या जे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेमचा विचार करावा. त्यानंतर जर शेतामधून रस्ता काढून देणं जर शक्य नसेल तर पर्यायी मार्गांचा विचार करावा असं सुद्धा शासनाने या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. जर तो थोडा लांबून असेल तरी चालेल आणि तो देखील शक्य जर नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच शेतीमधून रस्ता काढताना 3 ते 4 मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद रस्ता करून उपलब्ध देता येईल तेवढा उपलब्ध करून द्यावा असं शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा, जे बांध वगैरे असतील ते बांधावरून रस्ता देताना बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे, बांध हे केवळ 2 शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे बांधावर रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकून ठेवावे. रस्त्यांची रुंदी शेतीमध्ये वाढते यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे. तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमांवरून वाद निर्माण होणार नाही. बघा, या ठिकाणी सांगितलं आहे की रस्ता देताना जो बांधांचा विचार करावा आणि जर बांधांवरून जर रस्ता गेला तर दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी विचार करावा जेणेकरून भविष्यात त्यांचा सीमावाद होणार नाही. या ठिकाणी याची खबरदारी शासनाने घेण्यास सांगितलेली आहे. बघा, या ठिकाणी दुसरा 2 नंबरचा घटक या ठिकाणी दिलेला आहे, जो रस्त्यांवरील ज्या वाटा दिलेल्या आहेत, ज्या शेतामध्ये जाणाऱ्या ज्या वाटा दिलेल्या आहेत त्यामध्ये जे अडथळे असतील ते अडथळे दूर करून जे अधिकृतपणे नोंद आहे ती नोंद शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती होणं आवश्यक आहे. म्हणजे सातबाऱ्यावरती त्याची नोंद करणं आवश्यक आहे असं या ठिकाणी शासनाने सांगितलेलं आहे. बघा, आदेशामध्ये सांगितलेलं आहे की शेत रस्ता जात असताना शेताचा गट नंबर, सर्वे नंबर तसंच शेत रस्त्यांची रुंदी, लांबी, दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करावेत असं शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. सातबाऱ्यावरती त्याची व्यवस्थित नोंद असावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, आणि 3 नंबरचा जो घटक या ठिकाणी शासनाने JR दिलेला आहे तो काय आहे, या ठिकाणी अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांच्या आत जे अंतिम आदेश आहेत त्या आदेश पारित करण्याबाबत या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे. म्हणजे शेतरस्त्यांबाबत जे खटले असतील, जे दावे असतील किंवा ज्या तरतुदी असतील ते तरतुदी शासनाकडे दिलेल्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत म्हणजे जे प्रकरण असतील ते प्रकरण शासनाकडे गेल्यानंतर त्या दिलेल्या दिनांकापासून म्हणजे झालेल्या निर्गमित प्राप्त झालेल्यापासून 90 दिवसांच्या आत ते निकाली काढावेत असे या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा JR शासनाने या ठिकाणी काढलेला आहे. जो शेतांबद्दलचे जे रस्ते असतील, वहिवाटा असतील त्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा निर्णय या ठिकाणी शासनाने घेण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. आपल्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.